नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. बघा मित्रांनो, तुम्ही आता 10वीची परीक्षा दिली असेल आणि 10वीच्या निकालाची वाट पाहत असाल तर आज आपण या निकालावरच्या तारखेवरती चर्चा करणार आहोत. इयत्ता 12वीचा निकाल 2 मेला लागला. आता इयत्ता 10वीचा निकाल कधी लागणार याची आपण सर्वजण वाट पाहत आहोत. मित्रांनो, यावर्षी जर पाहिलं तर परीक्षा लवकर झाल्या होत्या, मागच्या वर्षी सुद्धा लवकर झाल्या होत्या, त्याच्यामुळे निकाल आता खूप लवकर लागतोय. जो इयत्ता 12वीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागायचा तोच इयत्ता 12वीचा निकाल आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागतोय, म्हणजे 2 मे या दिवशी लागला, म्हणजे पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच. मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षी इयत्ता 12वीचा निकाल 5 मेला लागला होता आणि यावर्षी 2 मेला लागलाय, म्हणजे 3 दिवस अगोदर इयत्ता 12वीचा निकाल लागलेला आहे. ओके, आता 10वीचा निकाल मग कधी लागेल? 10वीच्या निकालाचा जर विचार केला तर 10वीचा जो निकाल आहे मागच्या वर्षी 13 तारखेला लागलेला, म्हणजे यावर्षी इयत्ता 10वीचा निकाल 3 दिवस अगोदर जर तुम्ही बघितलं तर 10 तारखेला लागण्याची शक्यता आहे. 10 तारखेला रविवार आहे, त्याच्यामुळे 11 तारखेला इयत्ता 10वीचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. एकतर 11 तारीख असेल, 12, 13, पण तसं पाहायला गेलं तर बोर्डाकडून 10 ते 15 तारखेच्या दरम्यान इयत्ता 10वीचा निकाल लागेल असं सांगण्यात आलेलं आहे. तर इयत्ता 10वीचा निकाल जो आहे तो 10 ते 15 या तारखांच्या दरम्यान लागेल. पण मला असं वाटतं आतून की बाबा 11 तारखेला लागू शकतो, लागण्याची शक्यता जास्त आहे. पण सोमवारच आहे, यावर्षी 10वीचा निकाल शनिवारी लागला होता, 12वीचा निकाल शनिवारी लागला, 10वीचा निकाल म्हणजे सुट्टीनंतर 1 मेच्या सुट्टीनंतर, पण साधारणतः 10 ते 15च्या दरम्यान इयत्ता 10वीचा निकाल लागणार आहे. ओके, आता 10वीचा निकाल लागण्याच्या अगोदर लक्षात घ्या 11वीची ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वीचा फॉर्म नसेल भरला, 11वीचं ॲडमिशनचं रजिस्ट्रेशन जर नसेल केलं मित्रांनो, तर रजिस्ट्रेशन करा आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर फॉर्म पार्ट नंबर 1, फॉर्मचा जो पार्ट नंबर 1 आहे तो भरा. पार्ट नंबर 2 जो आहे तो इयत्ता 10वीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला भरायचा आहे आणि तो निकाल लागल्यानंतर तो पार्ट 2 फॉर्म भरायचा आहे. कॉलेजचे पसंती क्रमांक त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, बरीचशी प्रक्रिया आहे, त्यावरती आपण येत्या काळामध्ये चर्चा करूयात. पण सध्या 10वीचा निकाल तरी 10 ते 15 मेच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.